मित्रांनो, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण टिफिन बॅग कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी हा रेक्झिनचा कपडा, एक अस्तरसाठी कपडा आणि एक प्लॅस्टिकची थैली घेतलेली आहे. आता आपण याचे मापे काढून घेऊयात. याची रुंदी भरलेली आहे 9.5 इंच. आता आपण याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहेत, म्हणजे 10.5 इंच. तर पूर्ण मापे लिहून घ्यायचे आणि नंतर मग आपण आता हे कट करणार आहेत. आणि याची लांबी भरलेली आहे 11.5 इंच. आता याच्यात पण आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे, म्हणजे एकूण 12.5 इंच. तर आपण बेल्टची उंची मोजून घेणार आहोत. बेल्टची उंची भरलेली आहे 18 इंच. याच्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 19 इंच. 19 दोन्ही 38 इंच. आपल्याला 38 इंचाचा एक बेल्ट तयार करायचा आहे. 38 इंचाचे दोन्ही साईडचे 2 बेल्ट. आणि बेल्टची रुंदी आहे 1.25 इंच. आता वरपासून खाली 2 इंच सोडून द्यायचं. आणि मधली जी आपण पट्टी लावणार आहोत, ती मधली पट्टी आहे 4.5 इंचाची. तर याची उंची पाहूयात, म्हणजे लांबी भरलेली आहे 28 इंच. आणि आपल्याला इथं 2-4 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे, म्हणजे एक्स्ट्राचे आपण नंतर कट करू शकतो. तर मधात जे पट्टी लावलेली आहे त्याची रुंदी आहे 1 इंच. आणि लांबी आपली 10.5 इंच, जेवढी आपली टिफिन बॅग आहे तेवढीच. आता आपण हे कट करून घेणार आहोत. आता याची रुंदी आहे 10.5 इंच. पण इथं टाकून घेत आहोत अस्तरवर. तर 2-3 ठिकाणी आता ही आपण टिक मार्क करून घेत आहोत. त्याची लांबी 12.5 इंच. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा आणि हाईप पण करा. हाईप करणं एकदम फ्री असतं. आणि हे जर तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर त्याचीही कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आता आपल्याला हे अस्तर कट करून घ्यायचं आहे. आपण मेन फॅब्रिक पण अस्तरचा कपडा टाकून आता कट करून घेत आहोत. आपण हे आता डबल फोल्डमध्ये कट केले होते. याचे आता 2 पार्ट आपण तयार केलेले आहेत. आणि आता इथं आपण थैली पण कट केलेली आहे. आता आपण मधामध्ये जे पट्टी लागणार आहे ती आपण आता इथं 4.5 इंचाची 4.5 इंचावर खूण करून घेणार आहोत. आणि नंतर आपण स्केलच्या मदतीनं हे एकूण एकाला जोडून घ्यायचे. एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. आता इथं आपण स्केलनं पूर्ण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. आता हे कट करून घेणार आहोत. आता जेवढं मेन फॅब्रिक तेवढंच अस्तर आणि तेवढीच थैली आपण कट करून घेतलेली आहे. आता परत आपण 4 इंच
आता बेल्टसाठी आपण तयार करत आहोत. बेल्टसाठी मी एकूण 38 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता ते आपल्याला एकूण एकाला अशा जोडून घ्यायच्या आणि एकदाच नंतर बेल्ट तयार करायचा. तर इथं आपल्या जे मध्ये आपण बेल्टच्या तिथं पट्ट्या लावायच्या 10.5 इंचाच्या त्या कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी पण अस्तर पण कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे जोडून घेणार आहोत बेल्ट. आता हे फोल्ड करून घेणार आहोत. दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंच फोल्ड करायचा. आपण ही 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि 1 इंच वर आपल्याला इथं आता शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला इथं याची रुंदी 1 इंच झाली पाहिजे. आपण इथं हे बघा मैत्रिणींनो, आपला हा बेल्ट तयार झालेला आहे. अशाच मी 2 साईडचे 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. आता मी हा जोड देऊन घेतलेला आहे. आता आपण जे मेन फॅब्रिक आणि मधामध्ये अस्तर आणि वरून थैली ठेवलेली आहे. आता आपण इथं हे शिवून घेणार आहोत. तर आपला जो 10 इंचाचा भाग आहे, 10.5 इंचाचा, त्या भागाकडून आपण हे शिवून घेत आहोत. तर इथं दोन्ही साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला हे पलटी मारून घ्यायचं आहे. पलटी मारून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला दाबटिपा देऊन घ्यायचे आहेत. तर इथं मी दोन्ही भाग तयार केलेले आहेत. आता एकदम व्यवस्थित आले का नाही ते आपण चेक करून घेणार आहोत. आता इथली जी मधली पट्टी आहे ती 4.5 इंचाची, तिथे स्टार्टिंगला आपण मेन फॅब्रिक, नंतर थैली आणि वरून अस्तर लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, याची रुंदी 4.5 इंच आहे आणि लांबी आपण जे माप भरलं होतं त्याच्यापेक्षा 2-3 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. आता आपण इथं बेल्ट तयार करून घेणार आहोत. बेल्टसाठी मी ही 1.25 इंचाची थैली कट करून घेतलेली आहे, म्हणजे आपला बेल्ट पण असा टाईट आला पाहिजे. आता आपण हे एकूण एकाला जोडून घेत आहोत. एक आडवी पट्टी टाकली आणि एक उभी टाकून त्याच्यावर आपण आता एक क्रॉस शिलाई मारून घेत आहोत. आपण आता हे 4 इंचीची रुंदी याची घेतली होती. आता मधामध्ये ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला जी थैली आहे ती इकडे तिकडे घसरणार नाही. आणि नंतर मग आपल्याला दोन्ही साईडनं फोल्ड करून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं फोल्ड करून घेऊ शकता. आणि नंतर आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण पट्टी हाताने प्रेस करत करत यायचं आणि शिलाई देत जायचं. आपण असे 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. याची उंची बघूयात. याची उंची 38 इंच भरलेली आहे. तर आपण असेच 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. आता आपण एक पॉकेट बसवणार आहोत. त्याच्यासाठी मी एक चेन घेतलेली आहे. आता आपण खाली अस्तर, वरून मेन फॅब्रिक आणि खाली थैली, वरून मेन फॅब्रिक, मधामध्ये चेन आणि वरून अस्तर ठेवून घेतलेले आहे. आता इथं आपण शिलाई देऊन घेत आहोत. इथं शिलाई देऊन झालेली आहे. आता आपल्याला असं पलटी मारून घ्यायची.
म्हणजे आपले चैन आतमध्ये जाऊन फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. आता वरून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करत जा. तर आपल्याला पूर्ण चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आता असा कट करून घ्यायचा आहे. आता आपण जिकून चैन लावायची तिकून म्हणजे 10 इंचचा 10.5 इंचाचा भाग आहे त्याच्या उलट साईडला म्हणजे कोण्या एका बाजूकडून आपण चैन लावण्यासाठी सोडून द्यायची आणि दुसऱ्या साईडला आपल्याला याचं मोजमाप काढून घ्यायचं की आपला हा चैन कुठरोक येते. आणि पलटी गेल्याच्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता मैत्रिणींनो. आता आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे चेनला. चेन मी खालच्या मेन फॅब्रिकला एका साईडची लावून घेत आहे. आता इथं दोरे कट करून घेणार आहे आणि हा पलटी मारून आता इथं वरच्या साईडनं आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आता याच्यात रनर पण ॲड करून घ्यायचं. रनर ॲड करून झालेला आहे. आता आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायच्या. आता हे एकदम सेंटर काढून आपण आता दोन्ही साईडनं आपल्याला वरून खालच्या साईडकडे 2 इंच सोडून द्यायचं चैनच्या बाजूनं आणि साईडनं पण 2-2 इंच सोडून देऊन आपल्याला इथं 2-2 इंचावर खुणा करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला इथं आता बेल्ट लावायचे आहेत. साईडनं 2-2 इंच सोडून आपण आता इथं बेल्ट अटॅच करून घेत आहोत. तर दोन्ही साईडनं शिलाई मारून घ्यायची. आणि वरच्या साईडकडून खाली 2 इंच आपण खाली सोडून देणार आहोत. ही 2 इंच इथं सोडून दिलेली आहे. आता 2 इंचावर आपण अशी खूण करून घ्यायची आणि तिथं शिलाईनं एकदम फिट्ट अशी शिलाई मशीननं दावला टाकून घ्यायची. इथं आपण डबल शिलाई पण मारून घेऊ शकतो. असा इथं चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. तर अलीकडल्या साईडने लावली त्या सेम पद्धतीनं आपल्याला या पण साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि वरच्या साईडकडून 2 इंच सोडून 2 इंचावर आपल्याला अशी स्केलच्या मदतीनं खूण करून घ्यायची आणि नंतर आपण इथं शिलाई मारून घेणार आहोत. इथं थोडी मशीन मागं पुढी करून एकदम फिट्ट अशी शिलाई देऊन घ्यायची आणि इथं चौकोर तयार करून घ्यायचा. मैत्रिणींनो, माझ्या या चॅनलवर उलनचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत वेगवेगळ्या नावाचे वगैरे, ते तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला जे तोरणपट्ट्या वेगवेगळ्या नावाच्या पाहिजे असतील ते पण तुम्हाला त्याची पण कमेंट करू शकता. त्या पण तुम्हाला मिळतील बनवून. आता जी आपण 10 इंचाची लांबीची पट्टी तयार केली ती आपल्याला इथं आता जोडून घ्यायची आहे. जी एक्स्ट्राची आहे ती कट करून घेणार आहोत. एकदम व्यवस्थित आता इथं आपल्याला
शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघू शकता मित्रांनो, सेम ह्याच पद्धतीने आपण आता दुसरा पार्ट बनवून घेणार आहोत। आता आपण इथं शॉपिंग बॅगची एक कपडा घेतलेला आहे, शॉपिंग बॅग। आता आपल्याला हा पायपिंगसाठी वापरायचा आहे। आता आपण जे मधातली पट्टी 4.5 इंचाची कट करून घेतलेली आहे, तिथं आपण आता एका साईडनं पायपिंग करून घेत आहोत। इथे मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे। शॉपिंग बॅगचा कपडा एकेरी घेतला तरी चालतो, याचे काही धागे वगैरे निघत नाहीत। मी डबल फोल्ड घेतलेला आहे। हे बघा मैत्रिणींनो, किती एकदम व्यवस्थित आपली फिनिशिंग सहित पायपिंग तयार झालेली आहे। आता आपण वरच्या साईडकडून 2 इंच खाली सोडून द्यायचं अंतर आणि आपल्याला आता 2 इंचापासून खाली 4 इंचाची पट्टी लावायला सुरुवात करायची आणि हे आपल्याला दोन्हीही बाजू आपल्या सरळ असल्या पाहिजे, अशी याच पद्धतीने लावून घ्यायची आहे। तर इथं मी थोडं फास्ट केलेलं आहे, व्हिडिओ खूप मोठा होत होता। पण आता हा एकदम व्यवस्थित इथं वरच्या साईडकडून 2 इंचापर्यंत कपडा अंतर मोजून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा पट्टी कट करून घ्यायची आणि इथं पण आपल्याला इथं पायपिंग लावून घ्यायची शॉपिंग बॅगच्या कपड्यानं। तर इथं आपली पायपिंग लावून तयार झालेली आहे। आता परत आपल्याला हा जॉईंट करून घ्यायचा, वरच्या साईडकडून खाली 2 इंच अंतर सोडून। हे बघा मैत्रिणींनो, एक साईड आपल्याला लावून झालेली आहे। आता आपण दुसऱ्या साईड लावून घेणार आहोत। आपल्या दोन्ही बाजू सरळमध्येच आहेत मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। त्या सरळ बाजूच आपल्याला एकूण एकाला जोडून घ्यायचे। वरून आपल्याला 2 इंच खाली अंतर सोडून द्यायचं आणि परत आपल्याला इथं हे दुसरी बाजू पण जोडून घ्यायची आहे। आणि जिथं कॉर्नर आहे तिथं थोडं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर आपला कलर बी किती सुंदर आहे आणि किती सुंदर बॅग दिसत आहे। आता इथं मी 2-2 इंचाच्या अशा शॉपिंग बॅगच्या पट्ट्या काढून घेणार आहे। आपल्याला हा पट्ट्या बाहेरून जी पायपिंग करून घ्यायची आहे। एकूण एकाला जॉईंट करून घेणार। आता इथं पायपिंग करून घेणार आहे। एक आडवी टाकायची पट्टी आणि एक उभी आणि क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची। बघू शकता मित्रांनो, विकतच्या सारखीच आपली बॅग दिसत आहे। मित्रांनो, इथं थोडंसं तुम्ही खाली सोडून म्हणजे कपडा ठेवायचा आणि खालून आपण पायपिंग लावायला सुरुवात करायची, नाहीतर म्हणजे चेन लावल्याच्या नंतर राहिलेली पायपिंग आपण करू शकतो।
थोडंसं अंतर चैनपुरतं सोडून द्यायचं. आता मी इथं चैनपुरतं सोडून देत नाही, तर नंतर आपल्याला चैन अटॅच केल्याच्या नंतर आपल्याला इथं थोडंसं नंतर चैनचा भाग आपल्याला फिट करून घ्यावा लागणार आहे. तर आपण इथं दोन्ही साईडला पायपिंग करून घेणार आहोत. आणि इथं कॉर्नरचा जे भाग असते त्या कॉर्नरच्या भागाला आपल्याला थोडी एक चून टाकायची, म्हणजे पायपिंग करायला सोपं जातं. ही माझी टिफिन बॅग अर्धा मीटरमध्येच बनवून तयार झालेली आहे. मला हा कपडा 50च रुपयात 100 रुपये मीटर भेटला होता. मी अर्धाच मीटर घेऊन आले ते 50 रुपयाचा. आता आपल्याला इथं फोल्ड करून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे एकूण आपली 70-80 रुपयामध्ये बॅग बनवून तयार होते. नंतर आपण याची मेहनत वगैरे लावून आपल्याला विकू शकतो. अर्ध्याला अर्धा मीटर मला इथं कपडा लागलेला आहे. आता इथं आपण चैन अटॅच करून घेत आहोत. वरच्या साईडनं पायपिंग करून घ्यायची आणि खाली चैन अटॅच करून घ्यायची. आता चैनचं म्हणजे आपल्या जे पॉकेटची चैन आहे त्याचं तोंड आपण जिकडून ओपन साईड ठेवलेली आहे, आपल्या वरच्या पण त्याची साईड ओपन, दोन्ही एका साईडनं आल्या पाहिजे. तरणार अटॅच करून घेतलेला आहे, हे बघू शकता मैत्रिणींनो. आता आपल्याला हे तोंड जे एक्स्ट्राचा कपडा चैन आहे ती कट करून घ्यायची. आणि इथं पण आपल्याला इथं मी 3 इंच लांबी आणि 2 इंच रुंदी असा एक कपडा घेतलेला आहे. आणि आता इथं आपण हे फोल्ड करून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता. कसं आहे मैत्रिणींनो, आता आपल्याला अलीकडची साईड पण इथं फोल्ड करून घ्यायची आहे. म्हणजे आपली चेन बाहेर निघणार नाही. आपल्या फोल्ड करून झालेली बघू शकता मैत्रिणींनो, आपली किती सुंदर टिफिन बॅग बनवून झालेली आहे. हे बघू शकता. आपलं याला आपण एक पॉकेट पण तयार केलेली आहे. हे साईडच्या बाजू पण किती सुंदर झालेली आहेत. झाली ना मैत्रिणींनो आपली विकतच्यासारखी पर्स तयार. याची शिवून उंची 11.5 इंच आणि रुंदी 9.5 इंच, जेवढी आपण पहिल्या बॅगची घेतली होती तेवढीच झालेली आहे. तर आपण दोन्ही बॅग एकूण एकाजवळ ठेवून पाहणार आहोत. बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर आपली बॅग बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा.
आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो